फक्त 60 सेकंदात कुणालाही एखादी गोष्ट खरेदी करायला कसं भाग पाडलं जातं? चला, आज आपण एका छोट्याशा प्रमोशनल व्हिडिओची चिरफाड करूया आणि बघूया की मन वळवण्यामागचं शास्त्र काय असतं. सगळी सुरुवात होते एका क्षणापासून, जो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. परीक्षेचं टेन्शन. हीच ती दुखरी नस आहे, ज्यावर ही जाहिरात अगदी अचूक बोट ठेवते. म्हणजे बघा, इथे आव्हान दुहेरी आहे. एका बाजूला आहे विद्यार्थी, जो परीक्षेच्या ताणामुळे पार गोंधळून गेलाय, आणि दुसऱ्या बाजूला आहे या व्हिडिओचा निर्माता, ज्याला त्या गोंधळलेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोचायचंय. मग विचार करा, एका मिनिटापेक्षा कमी वेळेत हे अंतर कसं कापलं जात असेल? यासाठी ते वापरतात एक अगदी अचूक 4 भागांची ब्लूप्रिंट. आणि गंमत म्हणजे हे 4ही भाग एकत्र येऊन एक असा संदेश तयार करतात जो थेट आपल्या मनाला हात घालतो. तर ही रणनीती आहे तरी काय? ती 4 मजबूत स्तंभांवर उभी आहे. पहिला, मोबाईलवर सहज दिसेल असं डिझाईन. दुसरा, कमीत कमी वेळात मुद्दा मांडणं. तिसरं, 2 भाषांचा एकदम हुशारीने केलेला वापर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथा स्तंभ, जो तर्क नाही तर थेट भावनांना हात घालतो. एक छोटीशी गोष्ट. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वेळ. हा व्हिडिओ फक्त 45 ते 60 सेकंदांचा आहे. म्हणजे इंस्टाग्राम रील किंवा व्हॉट्सॲप स्टेटसवर अगदी फिट बसणारा. त्यामुळे होतं काय की पाहणाऱ्याच्या वेळेचा आणि त्यांच्या मर्यादित अटेन्शन स्पॅनचा पुरेपूर आदर केला जातो. आता बघा, यात हिंदी व्हॉइस ओव्हर आणि इंग्रजी टेक्स्ट आहे. हे काही उगाच नाहीये, ही एक जबरदस्त रणनीती आहे. हिंदी आवाज थेट आपल्या भावनांना जोडतो, तर इंग्रजीतले शब्द टेक्निकल मुद्दे अगदी सोपे करून सांगतात. यामुळे काय होतं? मेसेज दुप्पट प्रभावी होतो. ठीक आहे, पण ह्या सगळ्या ब्लूप्रिंटचा खरा जीव आहे ना, तो म्हणजे ह्यातला भावनिक प्रवास. आणि याचमुळे ही जाहिरात फक्त एकदा पाहून विसरली जात नाही, तर ती कायमची लक्षात राहते. ही कथा एका खूप सोप्या पण पॉवरफुल संकल्पनेवर चालते. आधी आणि नंतर. म्हणजे व्हिडिओची सुरुवात होते तणाव आणि गोंधळाने, आणि तो संपतो आत्मविश्वासाने. पाहणाऱ्याला एका भावनिक रोलर कोस्टर राईडवर नेल्यासारखं आहे. आणि हे जे परिवर्तन आहे ना, ते फक्त 5 छोट्या छोट्या दृश्यांमध्ये घडवून आणलंय. समस्येपासून सुरू होऊन समाधानापर्यंत पोहोचवणारा एक छोटासा पण खूप परिणामकारक प्रवास. प्रवासाची सुरुवात होते थेट दुखऱ्या नसेवर बोट ठेवून. स्क्रीनवर येतं एक्झाम स्ट्रेस. झालं, पाहणारा लगेच कनेक्ट होतो. त्याला वाटतं की ही तर माझीच गोष्ट आहे. आणि मग तिथेच एक आशेचं किरण दिसतो. तो म्हणजे एक्झाम गाईड. क्षणात सगळी निराशा दूर होते आणि एक प्रकारची उमेद जागी होते. कथेला इथून एक पॉझिटिव्ह वळण मिळतं. आणि बघता बघता शेवटच्या दृश्यापर्यंत हे परिवर्तन पूर्ण झालेलं असतं. तो विद्यार्थी फक्त परीक्षेसाठी तयार नाही, तर तो कॉन्फिडंट अँड रेडी आहे. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक विद्यार्थ्याला हेच तर हवं असतं, नाही का? चला, म्हणजे आत्ता पाहणारा पूर्णपणे गुंतला आहे, त्याला प्रेरणाही मिळाली आहे. पण खरी कसोटी तर आत्ता आहे. या प्रेरणेचं रूपांतर कृतीमध्ये कसं करायचं? इथे येतो कॉल टू ॲक्शन. आणि तो इतका हुशारीने बनवलाय ना, की तो एकाच वेळी अनेक गोष्टी करतो. एकीकडे स्पष्ट आवाजात काय करायचं ते सांगितलं जातं, दुसरीकडे स्क्रीनवर वेबसाईट आणि व्हॉट्सॲपची लिंक दिसते, आणि शेवटी एक थम्स अप करून सकारात्मकता दाखवली जाते. म्हणजे विचार करायला संधीच नाही. तर ह्या सगळ्यामागे जे तंत्र आहे ना, ते खूप शक्तिशाली आहे. जेव्हा तुम्ही माहितीला एखाद्या कथेमध्ये गुंफता, तेव्हा तो संदेश फक्त एक जाहिरात राहत नाही, तो एक प्रेरणा देणारा प्रवास बनतो. मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय? धडा अगदी सोपा आहे. विषय कोणताही असो, अगदी टेक्निकल असला तरी चालेल, पण जर तो एका भावनिक कथेतून लोकांसमोर मांडला, तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचणारच. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. प्रत्येक माणसाची, प्रत्येक प्रेक्षकाची एक समस्या असते जी ते सोडवू पाहतात. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्यांच्या तणावापासून यशापर्यंतची कहाणी आपण कशी सांगू शकतो?